चला आज आपण आपल्या देवाला स्नान वगैरे घालू. स्नान घालायला गरम पाणी वगैरे असं करायचं. गरम पाणी करायचं. त्याच्यामध्ये देवाच्या त्याच्यावर दूध वगैरे टाकायचं. आणि दही वगैरे टाकायचं. दह्यानं वगैरे यामध्ये घालायची. स्वच्छ पाण्यानं वगैरे आंघोळ घालायची. देवाला स्नान घालते. महानुभाव पंथामध्ये गाणं म्हणून घालत असतात. ते गाणं असं म्हणायचं. तुला स्नान घालते मी चक्रधर राया देवा माननीच्या तनया. तुला स्नान घालते मी चक्रधराया. आरंभी तुला मी गंध लावणीया. प्रार्थना करीते नम्र होऊनिया. भक्तिभावनेने तुला विडा वाहुनिया. तुला स्नान घालते चक्रधर राया. मग आपण देवाचं अंग वगैरे पुसल्याच्या नंतर देवाच्या अंगाला वगैरे सुगंधित तेल लावून असं देवाच्या ठिकाणी देव ठेवायचे. आता आधी मी दत्तात्रयाचा विशेष वगैरे ठेवलेला आहे. नंतर मी श्रीकृष्णाची मूर्ती वगैरे ठेवत आहे. नंतर मी त्याच्यानंतर माझे गोविंद प्रभू ठेवत आहे. त्याच्यानंतर मी माझे चक्रधर स्वामी ठेवत आहे. चक्रधर स्वामी ठेवल्याच्या नंतर माझ्या पंचावताराचा हा देव. याच्यामध्ये 5 देव आहेत. दत्तात्रयाचा विशेष आहे. चक्रधर श्रीकृष्णाचा विशेष आहे. गोविंद प्रभूचा विशेष आहे. आणि 5 देवाचे विशेष आहेत. आणि हे सगळे माझे बाहेश्वरचे देव आहेत. आणि हे मला पावणारा माझा आवडता दत्तात्रय प्रभू. छोटासा छान मूर्ती, लहान पण कीर्ती महान आहे त्यांची. हा माझा चक्रधर स्वामीचा विशेष आहे. मग आपले हात वगैरे असे स्वच्छ हे करायचे. आणि हा माझा दत्तात्रयाचा विशेष आहे. मोठा दत्तात्रयाचा विषय आहे. महावीरचा विशेष आहे. मेरुवाचे ठिकाण आणलेला आहे आम्ही. मग मी माझ्या देवाला एक फुलं ठेवते. मस्त फुलं ठेवते. छान फुलं ठेवते. मला कर्माला गेले की मी आपली देवपूजा वगैरे काढून देवाची पूजा वगैरे पारायण वगैरे करत असते. हे असे मस्त फुलं ठेवते. छान अशी देवाची छान अशी ठेवते. शेवंतीची फुले, आमच्या देवाला शेवंतीचे फुले, गुलाबाची फुले, मोगऱ्याची फुले, असे सेंटेड फुलं आम्ही वाहत असतो. आणि आमच्या देवाची पूजा वगैरे शुक्रवारी आणि शनिवारी, शुक्रवारी, बुधवारी, अमावस्या, पौर्णिमा अशा दिवसालाच आम्ही पूजा वगैरे करत असतो. सण वगैरे आला तर आम्ही आमच्या देवाची पूजा वगैरे करत असतो. आखाडीला आमचा मोठा सण असतो देवपूजा. आणि ही आता मी देवाच्या पाशी फुलाची मांडणी करते, म्हणजे डेकोरेशन करते. दत्तात्रयावर फुल टाकते. दत्तात्रयावर फुलं टाकते. हे दिसण्यासाठी असे शोभित फुलं हे करते. ही माझी
दत्तात्रयावर फुलं टाकते, अशी मोठे फुलं टाकते मी, अशी छान दिसायसाठी. अशी मांडते फुलं. हे माझ्या दत्तात्रयाचं विशेष आहे. असे मांडल्याच्या नंतर मी अजून एक मोठा हार असा देवाच्या पुढे लावते, छान मंदिर दिसण्यासाठी. आणि बाकीचे फुलं मी असे डेकोरेशन करते देवाच्या पुढे. अशी फुलं लावते, अशी फुलं लावते. आणि एक पाण्यामध्ये अशी कळशी ठेवते. आणि माझ्या देवाला मी आरती लावते. आणि तिच्यात दिव्यात तेल वगैरे टाकते. पाच अशा उदबत्त्या लावते. सुगंधित उत्तर अशी लावते. असं लावून मी आरती म्हणते आणि माझं दत्तात्रयाचं मी पारायण करत असते. दत्तात्रयाची आरती म्हणते. पंचावतार आरोग्य लीला विजय करावे, महसद नाला निधीन दुर्बल वास्तूंचा हो पावन करावे, मज पत्ता हो विनंती भक्तीने अंगी करावी, आरोग्य नाम म्हणे तसे करावे, प्रसन्न होणं प्रसाद द्यावा, आबाक मनुष्य भावी म्हणाला, प्रेमदान द्या माझं गरीबाला. हे माझे छोटे छोटे देव आहेत पितळाचे, त्याचे विशेष आहेत. मी माझ्या आईला वगैरे याला दत्तात्रयाच्या मूर्तीला वगैरे असे कुंकू मारून घालते, पाया पडते, कापूर वगैरे हे करत असते, जाळत असते देवाला. आपल्या महानुभावपंथामध्ये जेवढी पूजा केली तेवढी चांगली असते. आणि देवाची पूजा करायला पाहिजे, दत्तात्रयाचं पारायण वगैरे करायला पाहिजे. दत्तात्रयाचं पारायण केल्यानंतर संकष्टहरण स्तोत्र वाचते. आणि मी देवाचं केल्यामुळं मला खूप छान वाटतं. आणि मला एवढा आनंद भेटतो देवाचं देवदेव केल्यानंतर. आणि म्हणतात ना, नाम तुझे घेता देवा होई समाधान, तुझ्या परी लागो माझे तन मन सारे, नाम तुझे घेता देवा होई समाधान, सूत्रधार तू विश्वाचा, सूत्रधार तू विश्वाचा, कालगती फिरवती चक्र महान, कालगतीचे फिरवती चक्र महान, मिळे असे मोक्षदान, मिळे असे मोक्षदान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. ज्या दिवशी मी आपल्या देवाचं पूजा वगैरे केली की मला एवढं समाधान वाटतं की
मी त्या दिवशी जेवण जरी केलं नसतं तरी असं मला आनंद एवढा भेटतो की मी आत्ताच जेवण केल्यासारखं माझं पोट भरून असं आहे असं वाटतं. त्याच्यामुळं मला की नाही देवाचं फार करावं वाटते. आणि मी देवाच्या बाबतीत म्हणलं की मला फार देवाची आवड वगैरे आहे आणि ती आवड प्रत्येकाला असायला पाहिजे. आपण देवाचं जेवढं केलं तेवढं कमीच आहे आणि देव जगामध्ये आहे हे मला माहीत आहे, तुम्हालाही माहीत आहे. एखाद्याला वाटतं की अरे देव काही आहे का, असं वाटतं की देव जगामध्ये आहे आणि देव तो आपल्याला पाहत असतो, दुरून पाहत असतो. आपण असं समजायला पाहिजे की देव आहे आणि आपल्याला कुठूनही पाहत आहे. मग आपण त्याच्यासाठी आपण चांगलं राहायचं, देवाची पूजा वगैरे करायची आणि कधी खोटं बोलायचं नाही, कधी कोणाचं वाईट करायचं नाही, चांगलं वागायचं ही आपण मनामध्ये ठेवायचं आणि चांगलं वागायचं. देवाचं जेवढं केलं तेवढं खूप चांगलं आहे. आणि दत्तात्रय महाराज ते एवढे भोळे आहेत की तुम्ही चांगले कामं करा, त्याची आपली चांगली गती वाढत असते आणि वाईट काम केलं तर त्याची ही अशी लिस्ट देवाजवळ लिस्ट असते, चांगल्या कामाची आणि वाईट कामाची चांगल्याची लिस्ट असते. आपली जर चांगल्या कामाची जर लिस्ट वर गेली तर आपला देव किती आपल्याला प्रगती करेल, आपल्याला किती सगळं सुख समाधान ऐश्वर काय असेल ते त्यांच्याजवळचं सगळं देव देतील ना आपल्याला. मग आपण देवासाठी एवढं करू नये का, थोडं तरी करायला पाहिजेत. आपले एवढं मोठं शरीर आहे, आपल्या शरीराला एवढी मोठी बुद्धी दिलेली आहे, 2 पाय दिले, 2 हात दिले, 2 डोळे दिले, 2 कान दिले आणि 1 जीभ दिली, असे 5 इंद्रिय दिलेले आहेत. मग आपण ते आपल्या शरीरातलं देवाला जर थोडे कष्ट लावले त्याचं आपल्याला फळ भेटणारच. याच्यासाठी आपण देवधर्म करायला पाहिजे आणि ज्या वेळेस आपल्याला वेळ भेटेल त्या वेळेतून टाईम काढून आपण देवपूजा वगैरे केली पाहिजे आणि देवदेव करा. महानुभाव पंथामध्ये जेवढे देवदेव केलं तेवढं खूप चांगलं आहे. देवाचं करायला पाहिजे, देवाचं करायला पाहिजे. मानभाव पंथाचे देव असे असतात आणि देवपूजा अशी घोघो करायला पाहिजे, छान करायला पाहिजे.